आतापर्यंत जेवढं ठोकलेत ना त्याच्या डबल ठोकलेत. नमस्कार मित्रांनो, मी समर्थ वाडेल आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो. तर आपले चॅनल नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर आपले किती दिवस झाले, 4-5 महिने आले आपले बैलगाड्याचे ब्लॉग नव्हते आले. तर आज सुंदरची मुंबईमध्ये एंट्री झालेली आहे. तर दाखव कॅमेरामॅन, सुंदरची एंट्री झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता लवकरच आपण शर्तींना पण घेऊन जाणार आहोत. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की शर्तींचा पण ब्लॉग येतील मित्रांनो. तर आपल्या इंस्टा ID आहे समर्थ पाटील ब्लॉगर. तर लवकरात लवकर जाऊन फॉलो करा IDला. आणि सेकंड IDचं नाव आहे ऑफिशियल पाटील एडिटर 3152. लवकरात लवकर जाऊन फॉलो करा. इथे हारबीर आणलं नाही, फटांगर आणलं वाजवायला. आणि इथेशी सगळी मंडळी बसली. आता अंश बाई चाललाय हार घालायला बैलाचे. अंश बाई भीते बैल मारल बिरल म्हणून. बैल फुलतावन पिसलेला. मग जित्या बाई गेला ते साईडची हारवीर द्यायला आणि एकदाचा बैलाला हार घातला. हार घालताले ये सगळ्यांची हवा टाईट झालते. आता बघा पोऱ्या कसा चिकना दिसते हार घातल्यावर. आता बघा कसा शांत आलाय, न तर मस्ती करत होता नुसता. अंशबाईने लावलेली इकडेशी माल, तर आता बघा कशी माल पेटलीच नाही माल. आता बघायला जाईल आणि पेटली. आता बैलाला घेऊन चाललेलो आहोत गावदेत पाया पडायला. आणि गावातले मंदिर आहेत 4-5, तिथेशी पाया पडू. बैलाला घेऊन हारबीर घातला. आता बघा समाधान काका कसा फुल फॉर्ममध्ये बैलाला धरून. आणि ये 2 जण कासरा धरले आणि सगळी 5ची स्क्वॉड. दमदार एंट्री गावठाणकरांची. मग आता आपण पण चाललेलो आहोत पाठीमागशी. कंटिन्यू पूर्ण ब्लॉग बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. आता गावदेवी जवळ पोचलेलो आहोत. ही आमच्या गावातली गावदेवी आहे. तर चला तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवते कशी आमची गावातली गावदेवी माता आहे. ही बघा आमच्या गावातली गावदेवी माता.
आता गावदेवी मातेला हारबीर घालून झालेला आहे. नारळ पण फोरला. आता अंशबाईनी तशी गावदेवी मातेचा टिकला लावायला घेतलेला आहे बैलाच्या एका पालावर. हळद आणि कुंकू लावलेला आहे. आता बघा कसा बैलाचे पाया पडल. बैलाला गावदेवींशी पाया बिया पडून आणलेला आहे. आता झालेलं आहे वेगळे देवला. तर चला पुढं. आता आमच्या गावातले हनुमान मंदिराजवळ पोचलेलो आहोत. आता हनुमान मंदिरामध्ये हारबीर घालणार आणि साईबाबाच्या मंदिरात पण हारबीर घालणार, नारळ बिरळ फोडणार आणि मठाजवळ नेणार. तर आता चला तुम्हाला आमच्या गावातला हनुमान मंदिर दाखवतो. यो बघू शकता मित्रांनो आमच्या गावातला हनुमान मंदिर. आणि इथेशी हारबीर घालायला स्टार्ट केलेला आहे बाबांनी. आता बघा 51 डेक 2 तुकडा नारळाचा. आणि इथं अंशबाईने मालपून लावायला स्टार्ट केली आणि मालपून पेटलेली आहे. आता मठाशी पोचलेलो आहोत आणि आमच्या गावातला मठ. आता इथे शिकून पाया बिया पडते बाबा. पाया बिया पडून झाला आणि नारळ बिरळ फोडला. आणि आता देवाराजवळ आलो. आता देवारात जाऊ आणि पाया बिया पडू. आणि देवारात पोचलेलो आहोत आणि आता पाया बिया पडू. हारबीर घातलाय देवाराला. आता बाबाच्या घराशी आलेलो आहोत. आता बैलाची पूजा बिजा करू. तर बेडा नवीन पण बांधायला घेतलेला सगळे पोराई मिळून मस्त की. तर मी व्हिडिओ काढायला नव्हतं आलो. आता तुम्हाला बेरा पण दाखवीन कसा बांधलाय. नवीन बेरा बांधलाय. पावसाळचे कसा इकडे शेतांवर बांधलेला असतं ना बेरा. तर पावसाळचे तोरा लागतं. हे बघा सगळं अख्खा पाणी बिनी भरतं पावसाळचे. तर पावसाळचे तोरा लागतं. तर आता बेरा बिरा बांधलाय. तर चला तुम्हाला दाखवते कसा बेरा बिरा आहे. बैलाची राहण्याची सोय दाखवते तुम्हाला. तर चला. तर अखंड्यावर पोचलेलो आहोत. काहीतरी फुटला कंटेनर वाटतं. फायनली बेड्याजवळ पोचलेलो आहोत. तर चला आतमध्ये एंटर करतो. आणि तशी बैलाला बांधायला बिंदायला घेतलाय. तशी बैलाला बांधलाय. इथे पंख बिंक लावल्यान लाईटा बिटा फुल पद्धतशीर लावल्यान. आणि तशी सगळी जण आहेत. हे ऐकायला लागले फुल पद्धतशीर. बघू शकता आमचे टीम. मग काय तसंच पेड रपटवलं म्हणजे खाल्लं र. मग काय इकडशी हार घेतलेलं बांधाला. हारबीर बांधून झाला आणि मी मारली बादशाहने एंट्री बैलाजवळ. कसा दिसतोय व्हाईट गोल्ड 50 तोला सोना. तर मित्रांनो आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.
भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.